सकाळचे 7:30 वाजून 5 मिनिटं झाले. सकाळपासून आज मी खूप थकली आहे, कारण आज आहे 1 मे आणि आज 1 मे मध्ये म्हटलं ना पार्कामध्ये खूप छान प्रोग्राम होता. तो मी बघायला गेलेली होती सकाळी 7:30 वाजता. तशी मी सकाळी 7:30 वाजता बाहेर चालायला जाते 1 तासासाठी. मी आणि माझे मिस्टर जातात आणि आम्ही पार्कातच जातो. तर तिथेच प्रोग्राम होता. तुम्ही थोडं शूट करते आणि दाखवते. प्लीज तो व्हिडिओ तुम्ही बघा. आज मी 12 वाजता तो व्हिडिओ पोस्ट केला आहे. 1 मेचा इथे प्रोग्राम होता पार्कामध्ये आणि खूप छान व्हिडिओ आहे. आणि बोलतात ना आपण हे सर्व कुठे कधी बघतच नाही. तर हे मी तर माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा बघितलं पार्कामध्ये हे पण. आणि खूप छानपैकी मला योगायोगाने पास पण भेटला आणि खूप छान मी बघून आले. तर ह्याच्यासाठी आता मी संध्याकाळचा ब्लॉग चालू करते, कारण ना सकाळपासून आज मी खूप कामं करत होती. आणि आज मच्छीचा वार म्हटलं तर मच्छी घेऊन आलेली मी येता तो मच्छी करत बसली, परत घर आवरत बसली. आणि माझा कालचा व्हिडिओ इन्फिनिटी मॉलचा तो पण माझा पोस्ट करायचा होता, म्हणजे एडिटिंग करायचं होतं. त्याच्यात खूप टाईम लागतो. मग त्या सर्व गोष्टी मला वेळच भेटला नाही, म्हणजे सकाळपासून ब्लॉग करायचा. तर चला, तुम्हाला तर माहिती आहे मी काल इन्फिनिटी मॉलला गेलेली होती आणि तिथनं आम्हाला काय काय गिफ्ट भेटले ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. मेन गोष्ट हे आम्हाला भेटलंय, हे बघा हे भेटलंय. पण हे टेबल आहे. 2 गेम कॅन्सल करायचे. 2 गेमवर हा एक तुम्हाला असा एक हे भेटणार टेबल. तर ते भेटले. ते आता योगीने खोल जरा ते बघू. योगीने आता खोलेल, मग मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आम्ही काय काय घेतलं ते मी तुम्हाला दाखवते. मेन गोष्ट माझी चार्जिंग पुरी इन्फिनिटी मॉलला संपली आणि ह्याच्यानंतर मग आम्ही थोडं मॉलमध्ये कपड्यांच्या सेक्शनमध्ये गेलो. तर मी कपड्यांच्या सेक्शनमध्ये बघा ही खूप झाली, कारण माझ्याकडे होती पण ती पातळ होती. काय होतं आपण रस्त्यावरच्या ना खूप असं म्हणजे रस्त्यावर कसं नॅगीस घेऊन असतात, त्याच्याकडनं आपण घेतो 150 रुपये 200 रुपये. पण त्या नॅगीस काही नॅगीस ना पातळ असतात, काही जाड्या असतात. तर मी 2 घेतलेल्या, तर त्या दोन्ही पण पातळ आहे. तर मग ते कसे तरी वाटतात मला घालायला, म्हणून मी बोलली विचारायला. इथे मॉलमध्ये खूप छान कपडा होता आणि माझ्याच मापाची होती, तर मी घेतली ती. योगिनी मॅडमसाठी आम्ही टॉप घेतले बघा. 2 घेतले टॉप, एक सोडून 2. असे 2 टॉप घेतले योगिनी मॅडमसाठी. आणि माझ्यासाठी एक टी शर्ट घेतली बघा. जास्ती महाग नाही आहे, फक्त 250 रुपयाची. आणि योगिनीचे कितीचे? योगिनीचे 199 रुपयाची. आणि आम्ही गेममध्ये नेत्रा मॅडम आमची बावला जिंकली आहे. मस्त वाटतं ना. मेन गोष्ट एक गेम असा होता त्याच्यातनं माझ्या मिस्टरांनी शूटच नाही केलं. म्हणजे मी त्यांना बोललेली व्हिडिओ करा करून, पण तो व्हिडिओ काय माहिती त्यांच्याकडनं चालू नाही झालं. त्यांना वाटलं चालू आहे त्यामुळे केलंच नाही. ते काय आयडिया नाही. त्याच्यामध्ये नेत्राने मी गेम खेळत होती ना, त्याच्यामध्ये नेत्रा बावला जिंकले. आणि हे तर सर्व गेम आम्हाला ह्याच्यामध्ये भेटले. ते मी तुम्हाला मध्ये दाखवलेलं बघा. हे आपण गेम खेळतो ना इन्फिनिटी मॉलमध्ये, त्याचं ते आकडे असतात ना आपले, आता 50-60 अशा आकडे जमा होतात त्या गेममध्ये. त्याच्यामधून 60 किती काय होतात ना, त्याच्यामध्ये हे आपल्याला काही आपल्या मनाने त्यांच्या हिशोबाने ते म्हणजे आकड्याच्या हिशोबाने आपल्याला हे सर्व देतात. आता आमच्या घरात बाळ कोण नाही आहे. योगिनीसाठी हे घेतलं, योगिनीच खेळणार. आणि परत हे धनुष्यबाण योगिनीच खेळणार. परत हे पण योगिनीच खेळणार. आणि आता ह्यो योगिनीने टेबल ओपन केलाय. हा बघा छोटा आहे ते टेबल. त्याच्यामध्ये नाश्ता बिष्टा बसून खाऊ शकते बाबू. छान आहे. काम काढ बघूया. टेबल दाखवूया ना. ते टेबल भेटलाय बघा. नेत्रांनी घेतला. हो वाव, मुलगी शिकली, प्रगती झाली. कसं मारलं ग सांग. अगं हिला दाखव ना ग नेत्रा योगिनीला.
लाडकी मुलगी आहे योगिनी आमची, नेत्रा आमची. मशीन पाणी घेते ना नेत्रा. हा इथे मला इथे आलं. चला तर चला आता म्हणजे 10-15चा शो आहे आमचा नाच गं घुमा. आणि मी घरातनं निघताना ना शूटच नाही केलं कारण खूप घाई गडबडीत निघालो आम्ही. तर चला आता आम्ही निघतो म्हणजे आम्ही निघालोय आता, बाईकवर आहे. आणि रात्रीचा शो याच्यासाठी केला की आरामात जाऊ जेवण घेऊन बघायला. सकाळचं मग लय घाई होते आणि आज मच्छीचं जेवण होता त्यामुळे रात्रीचा शो घेतला. चला आता बस दिसत आता पप्पाच्या हाईटने झाली ग तू. भेंडी होती पण दादांना भेंडी आवडत नाही म्हणून मी बटाट्याची सुकी भाजी बनवली. तुमच्या 2 भाकऱ्या, दादाची 1 भाकरी. चिकूच झालंय. भांडी घासू नका, मी घासीन सकाळी. ते हाऊर हे बघ बोला ना. हे बघा सिद्धिविनायकचं मंदिरच्या आजूबाजूला एवढा सामसूम आहे ना, कोणी सुद्धा नाहीये. बघा फक्त तुम्हाला डॉग दिसणार 2 बसलेले. या रस्त्याने आमचं रोजचं येणं जाणं असतं का हो मिस्टर. झालं रस्ते. 1 वाजता आम्ही पोचलो आणि फ्रेश पण झालो. आणि पिक्चर खरं सांगू खूप सुंदर आहे आणि छान आहे आणि कॉमेडी पण आहे आणि सर्व छान म्हणजे ॲक्टिंग केली आहे आणि खूप भारी पिक्चर आहे. आणि मला ना सुरुवातीला ना मराठी पिक्चर कुठला पण छान असेल ना तर तो आधी मी थिएटरमध्येच बघते. मी झिम्मा 1 आणि तो झिम्मा 1 झिम्मा 2 हे पिक्चर पण मी थिएटरमध्येच बघितले आणि छान वाटतात मला मराठी पिक्चर आपले बघायला. आणि तसंच नाच गं घुमा हा पिक्चर मला बघायचं होतं, तसं मी ठरवलेलं आहे 1 मेला रिलीज होणार आहे तेव्हाच मी बघणार तो पिक्चर. फायनली तो पिक्चर बघितला आणि खरंच खूप छान पिक्चर आहे. तर तुम्ही पण जावा आणि बघून घ्या पिक्चर. आमच्या इथे माटुंगा मुहिम टाईम इथे आम्ही तिकीट काढलेली होती, कालच काढली तिकीट आणि आज बघून आलो कारण आजच हा पिक्चर रिलीज झालेला आहे नाच गं घुमा. तर चला आता इथेच मी माझा छोटासा ब्लॉग केला आहे तो एंड करते. मला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग बाय बाय.